मधून पाहुयात वेगवान स्वरूपातल्या बातम्या। नाताळ सणाच्या निमित्तानं ख्रिस्तियन धर्मियांचे प्रार्थनास्थळ असणाऱ्या चर्च इथं मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे। त्याच अनुषंगानं चर्चचा परिसर सजवण्यात आलाय। मुंबईतील 100 वर्षांपेक्षा जुना असणाऱ्या माउंट मेरी चर्चमध्ये विविध धर्मीय लोक दर्शनासाठी येत असतात। नाताळ सणासाठी मुंबा नगरी सज्ज झाली आहे। कोणताही सण म्हटलं की त्या सणानिमित्तानं विशेष असे खाद्यपदार्थ असतात। नाताळ सणानिमित्त केक हे खाद्यपदार्थ विशेष मानलं जातंय। या सणानिमित्त मिठाई देखील खरेदी विक्री केली जाते। ख्रिसमसच्या निमित्तानं केक आणि चॉकलेटला अधिकची मागणी आहे। अशातच केक खरेदीसाठी मुंबईच्या मार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी केली आहे। वसईमध्ये ख्रिसमसची धूम पाहायला मिळते। अशातच प्रत्येक घरात केक आणि फळांपासून वाईन तयार केली जाते। त्याचबरोबर चर्चवर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। बंगळुरूमध्ये देखील ख्रिसमसची धूम पाहायला मिळते। प्रसिद्ध मेरी बॅसिलिका कॅथेड्रलमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। त्याचबरोबर चर्चवर फुलांचीही आकर्षक सजावट करण्यात आली आहे। श्रीनगरमध्ये ख्रिसमसची धूम पाहायला मिळते। संपूर्ण शहरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मणिपूरच्या चर्चमध्ये ख्रिस्ती बांधव सामूहिक प्रार्थना करतात। त्यानिमित्तानं चर्चमध्ये सजावटीसह आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। सर्वत्र ख्रिसमसची जोरदार तयारी सुरू आहे। अशातच शिमल्यात 10 दिवसांचा विंटर कार्निवल सुरू झालाय। त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। ओडिशाच्या वाकुल कलाकारानं चॉकलेटपासून सांता क्लॉजचं चित्र साकारलंय। सुदर्शन पटनायकने 550 किलोग्राम चॉकलेटचा वापर केलाय। या सुबक कलाकृतीपासून त्याने देशवासियांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्यात। ऑस्ट्रेलियामध्ये देखील ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळतोय। मेलबर्न शहरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। त्यामुळे लाखो दिव्यांच्या रोषणाईत शहर उजळून निघालंय। ख्रिसमसच्या निमित्तानं कोलकातामध्ये खरेदीसाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। लोकांनी गर्दी केल्यामुळे परिसर गजबजून निघाला होता। चेन्नईमध्ये ख्रिसमसची धूम पाहायला मिळते। या भागात ख्रिसमसच्या पूर्वसंध्येत आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय। ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला वाराणसीमध्ये बाजारपेठा सजल्यात। सणासाठी लागणाऱ्या सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांमध्ये मोठी गर्दी करताना ते पाहायला मिळतात। ख्रिसमसच्या निमित्तानं अयोध्येत बाजारपेठा सजल्यात। विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। झारखंडचं रांची शहर ख्रिसमसच्या आधी दिव्यांनी उजळून निघालंय। शहरातल्या पुरुलिया रोड भागात ही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। पश्चिम बंगालच्या सिलिगुडी आणि दार्जिलिंगमध्ये ख्रिसमसची जोरदार तयारी सुरू आहे। सणाच्या पूर्वसंध्येला रंगीबिरंगी दिव्यांनी परिसर उजळलाय। तर चर्च परिसरात गाणी आणि संगीताच्या तालावर लोक ठेका धरताना पाहायला मिळतात। कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये ख्रिसमसची जोरदार तयारी सुरू आहे। मदर ऑफ डिवाइन ग्रेस कॅथेड्रलमध्ये तयारी सुरू आहे। कार्यक्रमाच्या आधी चर्च रंगीबिरंगी दिव्यांनी उजळून निघालंय। तमिळनाडूच्या तुक्तुडीमध्ये ख्रिसमसची धूम पाहायला मिळते। अशातच मोठ्या प्रमाणात केक कापले जात आहेत। त्यामुळे केकची दुकानं सजली आहेत। तर ग्राहकांकडून देखील मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे। तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। नाताळच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर तुळजाई नगरी भाविकांनी गजबजून गेली आहे। विदर्भातील सर्व व्याघ्र प्रकल्प वन्यजीव प्रेमींच्या गर्दीनं हाऊसफुल झालेत। ताडोबा पेंचमधील सर्व सफारी गेटच्या ऑनलाईन बुकिंग 2 जानेवारीपर्यंत फुल आहेत। त्यामुळे आता जर तुम्हाला ताडोबाला जायचं असेल तर पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे। मुंबईत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेत बुलढाण्याच्या पौर्णिमा सोनूने हिने 4था क्रमांक पटकावलाय। ऑलिम्पिया 2024 स्पर्धेत पौर्णिमानं कौशल्य आणि मेहनतीच्या बळावर बुलढाण्याचं नाव जागतिक पातळीवर उंचावलंय। वसईत ख्रिसमस कार्निवल मिरवणुकीचा उत्साह पाहायला मिळाला। या कार्निवल मिरवणुकीतून सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय।
हिमाचल प्रदेशात सध्या तुफान बर्फवृष्टी होतीये। या बर्फवृष्टीमुळे सर्वत्र सफेद चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। वन्य प्राणीही या बर्फवृष्टी दरम्यान फिरत असल्याचं दिसून येत आहे। असाच एक व्हिडिओ हिमाचलमधल्या पूह इथला समोर आलाय। पूह इथल्या मंदिराच्या परिसरात बिबट्या फिरत असल्याचं दिसून आलंय। हिमाचल प्रदेशमध्ये तुफान बर्फवृष्टी होतीये। या बर्फवृष्टीमुळे शिमला नारकंडा हायवे बंद झालाय। रस्त्यावर कित्येक इंच बर्फाचा थर जमा झालाय, त्यामुळे किन्नौर जिल्ह्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। रस्त्यावरील बर्फ हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचं काम प्रशासनाकडून सध्या सुरू आहे। नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं कोकणात समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीनं गजबजलेत। समुद्रकिनारी फिरताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, सुरक्षेचे सर्व नियम पाळून पोलिसांना सहकार्य करा, असं आवाहन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपात सुरुवात झाली आहे, असं ट्विट राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलंय। आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचं आदिती तटकरे यांनी ट्विट केलंय। अभयसिंह राजे भोसले यांच्यावर शरद पवार यांनी अन्याय केला। 1999 साली अभयसिंह काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले नसते तर कदाचित काँग्रेसनं त्यांना मुख्यमंत्री केलं असतं, असं बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले। अभयसिंह राजेंना बाहेर ठेवल्यामुळे जिल्ह्याचं नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय। विधिमंडळ अधिवेशनावरून जयंत पाटलांनी सरकारवर टीका केली आहे। मोठ्या मोठ्या घोषणा करण्याचा स्वभाव आहे, तशा काही घोषणा झाल्या, मात्र अधिवेशनात विदर्भाच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, असं म्हणत जयंत पाटलांनी सरकारवर निशाणा साधलाय। बीडच्या परळी तालुक्यातील कनेरवाडी येथील कैलास फड यांचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला। या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। कैलास फड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत। कुणाचाही बाप येऊ दे मस्साजोग प्रकरण दाबून ठेवणार नसल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलाय। तपासाला इतका वेळ का लागतोय? एकदा का बीडच्या जनतेने तपास हाती घेतला तर सरकारला कळेल, असा इशाराही जरांगे यांनी दिलाय। 28 तारखेला बीड शहरात सर्व पक्षीयांकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे। मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा, या मागणीसाठी हा मोर्चा असणार आहे। माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या, अशी भावनिक साद संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुख हिने लोकांना घातली आहे। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी SIT स्थापन करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं, असं सुरेश धस म्हणाले। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादीत नाराज असलेल्या छगन भुजबळांच्या मतदारसंघात दौरा केला। या दौऱ्यात छगन भुजबळ यांच्या राजकीय विरोधकांनी कोकाटेंचं जोरदार स्वागत केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचा उद्या नागपुरात नागरी सत्कार सोहळा होणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागरी सत्कार होणार आहे। याच वेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत। आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा सत्कार करण्यात आला। सांगलीच्या आटपाडीमध्ये भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या निमित्ताने शहरातून भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आपल्या मूळ गावी दरे येथे पोहोचले। दरेगावी जाताना एकनाथ शिंदे शेतात रमल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी त्यांच्या नातवासोबत शेतात फेरफटका मारत शेतीची पाहणी केली। आमच्यातील अनेक मंत्र्यांना बंगले देण्यात आलेत तर काहींना फ्लॅट मिळालेत, मात्र बंगला आणि फ्लॅट यावरून आमच्यात वाद होणार नाही हे नक्की, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय। तर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांचं काम 99% संपलंय, त्यामुळे येत्या 4 दिवसात यादी समोर येईल, अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली आहे। संजय शिरसाटांना बंगल्याऐवजी फ्लॅट देण्यात आलाय, मात्र मी फ्लॅट मिळाल्यामुळे नाराज नाहीये, अशी स्पष्टोक्ती शिरसाटांनी केली आहे। तर काम कुठूनही करावं लागतं, त्यामुळे काहीही मिळालं तरी काम करायचंच आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय। पदभार स्वीकारताना समाज कल्याण मंत्री संजय शिरसाटांनी कामाला सुरुवात केली आहे। अचानक वसतिगृहाला भेट देत वसतिगृहातील अवस्था बघून संजय शिरसाट भडकलेत। उपायुक्त जयश्री सोनकवडे यांना शिरसाटांनी फैलावर घेतलं।
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईतील पनवेल शहर पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. कामकाजाची पाहणी करत ड्रग्ज माफिया, रेव्ह पार्ट्यांविरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या. मंत्र्यांना दालने देण्यात आली आहेत, मात्र पूर्वीची कार्यालय अजूनही शिफ्ट करण्यात आलेली नाहीयेत. प्रताप सरनाईकांच्या दालनात अजूनही कृषी मंत्र्यांचं कार्यालय सुरू आहे. लवकरात लवकर कार्यालयात द्यावेत अशी मागणी सरनाईकांनी केली आहे. खातेवाटपानंतर आता पालकमंत्रीपदावर सगळ्यांच्याच नजरा आहेत. मुंबईच्या पालकमंत्रीपदावर शिवसेना आणि भाजप दोघांनीही दावा केलाय. शिवसेनेकडून प्रताप सरनाईक तर भाजपकडून शेलार आणि लोढांचं नाव आघाडीवर आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शंभूराज देसाई पहिल्यांदाच आपल्या मारळी गावी गेलेत. येथील गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलंय. यावेळी देसाईंच्या हस्ते ग्रामदैवत निजनाई देवीची आरतीही करण्यात आली आहे. राज्यात नवं सरकार आल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात झाली आहे. हर्षदीप कांबळे यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर अनिल डिग्गीकर यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी त्यांची बदली करण्यात आली आहे. जामनेरमधील 43 गावांचा पाणी प्रश्न सुटणार असल्याचं समोर आलंय. वाघूर प्रकल्पातून तब्बल 3830 शेततळे तयार करण्यात असल्याचा निर्णय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलाय. अमित शहांच्या वक्तव्याच्या विरोधात अमित देशमुखांनी मोटरसायकल रॅली काढली आहे. लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली आहे. यावेळी शहांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहे. यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील वंजारी प्रकल्पासाठी 2.5 कोटींचा वाढीव मोबदला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी मुद्दा आणि जलसंधारण कार्यालयावर जप्ती आणली आहे. यावेळी कार्यालयातील सुमारे 2 लाखांचे विविध साहित्य जप्त करण्यात आलंय. नंदुरबार शहरात खासदार गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. जिल्हा परिषद शाळेत एकच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक शिक्षकांची मागणी करतायत. पुण्यात काँग्रेसकडून अमित शहांविरोधात पुन्हा आंदोलन करण्यात आलंय. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसनं आंदोलन केलंय. मालवीय देशातील कॅट आंब्याचं वाशीतील घाऊक बाजारपेठेत आगमन झालंय. या आंब्याला किलोला 600 ते 700 रुपयांचा दर मिळतोय. अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेसह दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. अंमली पदार्थांसह एकूण 6,23,900 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. उल्हासनगर शहरात पुन्हा एकदा बांगलादेशी नागरिक असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आलंय. आशेळपाडा भागातून यास्मिन अख्तर नावाच्या महिलेला ताब्यात घेण्यात आलंय. ही एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.